आपण जेव्हा एखादा नवीन स्मार्टफोन विकत घेतो ना, तेव्हा त्या फोनच्या बॅटरीबद्दल आपली एक अगदी ठाम समजूत असते. हो, अगदीच. म्हणजे आपल्याला वाटतं की फोनची बॅटरी किती काळ टिकेल हे जणू काही आधीच ठरलेलं आहे, एका फिक्स्ड हार्डवेअर स्पेसिफिकेशनसारखं. आपण विचार करतो की ही बॅटरी अशीच आहे, तिची कपॅसिटी एवढीच आहे आणि यात आपण काहीही बदल करू शकत नाही. बरोबर. आपण त्या बॅटरीच्या क्षमतेला एक निश्चित न बदलणारी गोष्ट मानतो आणि त्यानुसार आपला वापर ठरवतो. पण नंतर आपल्याला हळूहळू लक्षात येतं की एक मिनिट, जर आपण बॅकग्राऊंडला चालणारे अनावश्यक ॲप्स बंद केले किंवा स्क्रीनची ब्राईटनेस थोडी कमी केली, वायफाय बंद ठेवलं, तर तीच बॅटरी अचानक दुप्पट वेळ टिकते. हो ना. आणि गंमत बघ ना, उत्पादकतेच्या म्हणजेच प्रॉडक्टिव्हिटीच्या बाबतीतही आपली अशीच काहीशी ठाम समजूत असते. आपल्याला वाटतं की उत्पादकता हा माणसाचा जन्मजात किंवा स्थिर स्वभाव आहे. नक्कीच. कोणीतरी जन्मतःच खूप मेहनती असतं, तर कुणीतरी जन्मतःच आळशी असतं. आणि आपण अनेकदा या विचारावर ठाम राहतो, कारण गोष्टींना अशा एका निश्चित चौकटीत बसवणं आपल्या मेंदूला खूप सुरक्षित वाटतं. आपण स्वतःला सांगतो की माझा स्वभावच असा आहे, मी अशीच आहे. यातून एक प्रकारची सुटका मिळते. पण जेव्हा आपण न्यूरोप्लास्टिसिटी आणि कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेअरीच्या जगात पाऊल ठेवतो, तेव्हा मात्र हा फिक्स्ड स्वभाव असल्याचा समज पूर्णपणे खोटा ठरतो. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण उत्पादकता मानसिकता म्हणजेच द प्रोडक्टिव्हिटी माइंडसेट या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत. आपल्याकडे जे संशोधनाचे आणि अभ्यासाचे स्रोत आहेत ते अगदी स्पष्टपणे सांगतात की उत्पादकता हा आपला जन्मजात स्वभाव नाहीये, ती एक गतिशील मानसिक स्थिती आहे. अगदी बरोबर. थोडक्यात सांगायचं तर उत्पादकता हे बदलता न येणारं हार्डवेअर नसून ते एक सॉफ्टवेअर आहे, ज्याला आपण जाणीवपूर्वक अपडेट करू शकतो. हे बॅटरीचं आणि सॉफ्टवेअरचं उदाहरण अतिशय अचूक आहे. उत्पादकता ही केवळ घड्याळाकडे बघून वेळेचं नियोजन करण्याची किंवा टाइम मॅनेजमेंटची कला नाहीये. अच्छा. ती आपल्या मेंदूला कसं प्रशिक्षित केलं जातं याची एक खोल जैविक आणि रासायनिक प्रक्रिया आहे. आज आपण याच प्रक्रियेचं मूळ समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर आपण याचं सखोल विश्लेषण करूया, कारण मला हे खरंच समजून घ्यायचं आहे की रोजच्या जीवनात आपल्याला अनेकदा आळस का येतो. काम करण्याची वेळ आली की आपला मेंदू अचानक ऊर्जा वाचवण्यासाठी आपल्याला कसं फसवतो. आपण स्वतःला नेहमी सांगतो की उद्यापासून नक्की काम सुरू करणार, पण तो उद्या कधीच का येत नाही. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या संशोधनात दडलेली आहेत ना? नक्कीच दडलेली आहेत. आणि ह्या सगळ्यामागचं विज्ञान समजून घेण्यासाठी आपण सुरुवातीला आपला मेंदू मुळात सवयी कशा तयार करतो हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपण न्यूरोप्लास्टिसिटी लूपपासून सुरुवात करूया. ठीक आहे. येथे सर्वात आकर्षक बाब म्हणजे आपला मेंदू हा एखाद्या घट्ट दगडासारखा नसून तो ओल्या मातीसारखा सतत बदलत असतो. जेव्हा आपण एखादी कृती किंवा विचार वारंवार करतो तेव्हा आपल्या मेंदूतील न्यूरल मार्ग म्हणजेच न्यूरल पाथवेज अधिक बळकट होतात. हीच ती न्यूरोप्लास्टिसिटी. म्हणजे न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे मेंदूची स्वतःला सतत रिवायर करण्याची क्षमता. पण याचा आळसाशी काय संबंध? इथेच तर सगळी गंमत आहे. आपण आजकालच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचं विशेषतः यूट्यूबचं उदाहरण घेऊया. यूट्यूबचा अल्गोरिदम कसा काम करतो? आपण ज्या प्रकारचे व्हिडिओज वारंवार पाहतो तो अल्गोरिदम आपल्याला त्याच प्रकारचे व्हिडिओ पुन्हा पुन्हा दाखवतो. हो, त्याचं ध्येयच असतं आपल्याला तिथे गुंतवून ठेवणं. अगदी बरोबर. त्याचं एकमेव ध्येय असतं आपली एंगेजमेंट म्हणजेच आपला प्लॅटफॉर्मवरचा वेळ वाढवणं. आता संशोधनानुसार आपला मेंदू ही हुबेहूब याच एंगेजमेंट अल्गोरिदमसारखा काम करतो. अरे बापरे, म्हणजे आपला मेंदू स्वतःच एक यूट्यूब अल्गोरिदम चालवत असतो. अगदी तसंच. जर आपण वारंवार कठीण कामं सोडून सोपे पर्याय निवडले, जसं की काम सोडून नुसतं बसून राहणं किंवा फोन बघणं, तर मेंदू तो आळसाचा मार्ग अधिक मजबूत करतो. अच्छा. तो आळसाला आपली डिफॉल्ट सेटिंग बनवतो. यातूनच विज्ञानात लीड अँड फॉलो तत्वाची मांडणी केली गेली आहे. लीड अँड फॉलो म्हणजे नेतृत्व करणं आणि अनुकरण करणं? होय. या सिद्धांतानुसार आपल्या अस्तित्वाचे 2 मुख्य भाग आहेत. एक आहे जाणीवपूर्वक विचार करणारा स्व म्हणजे आपला कॉन्शियस सेल्फ, जो तर्क करतो, ध्येय ठरवतो. आणि दुसरा आहे आपलं जैविक मन किंवा बायोलॉजिकल माइंड, जे केवळ सवयींवर आणि भावनांवर चालतं. सिद्धांत असं सांगतो की आपल्या जाणीवपूर्वक स्वने नेहमी कार्यकारी प्रमुख म्हणून काम केलं पाहिजे आणि मनाला स्पष्ट नेतृत्व दिलं पाहिजे. हे एका उदाहरणाने समजून घेऊया. हे एखाद्या घनदाट जंगलातून चालण्यासारखं आहे. ज्या वाटेवरून आपण वारंवार जातो ती वाट अधिक स्पष्ट होते. बरोबर. आपण जितक्या वेळा त्या वाटेवरून चालतो
तितक्या वेळा तिथलं गवत दाबलं जातं आणि तो एक पक्का रस्ता बनतो. पण आता मला एक सांगा, जर आपला स्व म्हणजेच आपला जाणीवपूर्वक विचार करणारा भाग त्या जंगलात हरवला असेल किंवा त्याने नेतृत्व केलंच नाही, तर नेमकं काय होतं? आपलं जैविक मन स्वतःचा नवा मार्ग का निवडत नाही? कारण जैविक मनाची रचना तशीच झालेलीच नाहीये. जर स्वने स्पष्ट दिशा दिली नाही, तर जैविक मन आपोआप ऊर्जा संवर्धन म्हणजेच एनर्जी कॉन्झर्वेशन या मूळ स्थितीवर जातं. अच्छा, म्हणजे ऊर्जा वाचवण्यावर. हो, लाखो वर्षांच्या उत्क्रांतीत मेंदूला एकच गोष्ट शिकवली गेलीये, ऊर्जा वाचवा, कारण भविष्यात कधीतरी अन्नाची कमतरता भासू शकते किंवा संकटाशी लढावं लागू शकतं. त्यामुळे जेव्हा स्वकडून कोणतेही स्पष्ट आदेश नसतात, तेव्हा मन नेहमी कमीत कमी विरोधाचा मार्ग म्हणजेच पाथ ऑफ लीस्ट रेझिस्टन्स निवडतं. बापरे. म्हणजे आपला जो आळस आहे ती काही आपली नैतिक चूक नसून ती आपल्या मेंदूची बॅटरी सेव्हर मोड चालू करण्याची नैसर्गिक पद्धत आहे. एका अर्थाने हो. दैनंदिन भाषेत आपण ज्याला आळस म्हणतो ती मेंदूने ऊर्जा वाचवण्यासाठी सुरू केलेली एक जैविक प्रक्रिया आहे. पण म्हणूनच स्वचं नेतृत्व इतकं महत्वाचं ठरतं. आपल्याला तो बॅटरी सेव्हर मोड जाणीवपूर्वक बंद करावा लागतो. पण इथेच तर मुख्य अडचण येते ना. बऱ्याचदा आपण सकाळी उठून ठरवतो की आज हा मोठा प्रोजेक्ट पूर्ण करायचाच आहे. आपलं स्वनेतृत्व करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. आपण भरपूर इच्छाशक्ती किंवा विलपॉवर गोळा करतो. हो, असं खूपदा होतं. तरीही प्रत्यक्ष काम करण्याची वेळ येते तेव्हा आपण ते काम पुढे ढकलतो. मग जर स्वला नेतृत्व करायचंच असतं तर ते बऱ्याचदा का अपयशी ठरतं? केवळ इच्छाशक्ती पुरेशी का नसते? हे खूपच महत्वाचे निरीक्षण आहे. कारण इच्छाशक्ती ही एक मर्यादित गोष्ट आहे. ती थोड्याच वेळात संपून जाते. आपण काम का ढकलतो याचं खरं उत्तर अस्पष्टता आणि टाळाटाळ यांच्यातील मानसशास्त्रीय संबंधात दडलं आहे. अच्छा. आपल्या स्त्रोतांमध्ये याला टाइम वेस्टर थिअरम असं नाव दिलं आहे. टाइम वेस्टर थिअरम म्हणजे वेळेचा अपव्यय का होतो याचा सिद्धांत? होय. हा सिद्धांत समजावून सांगतो की आपण काम टाळतो कारण आपण आळशी असतो असं नाही, तर कामात अस्पष्टता असते म्हणून. अस्पष्टता? हो. जेव्हा एखादं ध्येय अस्पष्ट असतं, उदाहरणादाखल सांगायचं तर मला आज घराची साफसफाई करायची आहे किंवा मला आज ऑफिसचा मोठा रिपोर्ट लिहायचा आहे, तेव्हा मेंदूला नक्की कुठून सुरुवात करायची हे समजत नाही. या अस्पष्टतेमुळे मेंदूला त्यात अपयशाचा मोठा धोका वाटतो. म्हणजे मेंदूला मोठं काम हे एका संकटासारखं वाटतं. अगदी बरोबर. मेंदूला धोका जाणवला की आपला अमिगडाला, जो मेंदूचा भीतीचा केंद्रबिंदू आहे, तो सक्रिय होतो. तो एक संरक्षणात्मक यंत्रणा सुरू करतो. डिफेन्स मेकॅनिझम. हो. या धोक्यापासून, या मानसिक तणावापासून वाचण्यासाठी मेंदू ते कामच टाळण्याचा निर्णय घेतो, ज्याचं रूपांतर आपण काम पुढे ढकलण्यात म्हणजेच प्रोक्रॅस्टिनेशनमध्ये करतो. इथे एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते. हे अगदी एखाद्या अनोळखी शहरात नकाशाशिवाय गाडी चालवण्यासारखं आहे. आपल्याला माहीत आहे की एका विशिष्ट पत्त्यावर पोहोचायचं आहे, पण रस्ताच माहीत नाहीये. अगदी योग्य उदाहरण आहे. आणि मग चुकीच्या रस्त्याला लागून हरवण्याची भीती इतकी जास्त असते की आपण गाडी सुरूच करत नाही. आपण विचार करतो की त्यापेक्षा गाडीतच गाणी ऐकत बसलेलं बरं. हो, अगदी तसंच होतं. मग मला सांगा, या अस्पष्टतेमुळे येणाऱ्या मानसिक तणावावर उपाय काय आहे? आपण नुसती इच्छाशक्ती वापरून स्वतःला जबरदस्तीने कामाला लावू शकत नाही हे आपण पाहिलं. मग हा नकाशा कसा मिळवायचा? मेंदूला शांत कसं करायचं? यावर अत्यंत प्रभावी आणि वैज्ञानिक उपाय म्हणजे रोडमॅप हायपोथेसिस. या सिद्धांतानुसार मानसिक स्पष्टता ही एक स्टॅबिलायझर म्हणून काम करते. स्टेबिलायझर म्हणजे ताण कमी करणारे यंत्र. पण ते प्रत्यक्ष कामात कसं वापरणार? जेव्हा आपण एखादं मोठं आणि अस्पष्ट काम अत्यंत छोट्या, स्पष्ट आणि निश्चित कृतींमध्ये विभागतो, तेव्हा आपण मेंदूला एक रोडमॅप देतो. समजा मला पूर्ण घर साफ करायचे असं म्हणण्याऐवजी आपण ठरवलं की पुढची फक्त 10 मिनिटं मी फक्त या टेबलावरची पुस्तकं जागेवर ठेवणार आहे. तेव्हा काय होतं? लक्ष खूपच छोट्या गोष्टीवर केंद्रित होतं. होय. आणि या स्पष्टतेमुळे तुमच्या मेंदूला आता एक निश्चित दिशा मिळते. मेंदूवर पडणारा जो बौद्धिक ताण असतो, ज्याला मानसशास्त्रात कॉग्निटिव्ह लोड म्हणतात, तो अचानक कमी होतो. अच्छा. धोका कमी जाणवल्यामुळे मगाशी जो अमिगडाला धोक्याचा इशारा देत होता तो शांत होतो. मेंदूचा जो मूळ विरोध असतो तो मावळतो आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणं खूप सोपं जातं. काम पूर्ण करण्यापेक्षा कामाला सुरुवात करण्यासाठी जी प्रचंड मानसिक ऊर्जा लागते ती या छोट्याशा स्पष्टतेमुळे लक्षणीयरित्या कमी होते.
हे खूपच तर्कशुद्ध वाटतंय. म्हणजे आपण आपल्या मेंदूला भीती वाटू नये म्हणून त्याला छोट्या आणि अत्यंत स्पष्ट सूचना द्यायच्या, ज्या पूर्ण करणं त्याला सोपं वाटेल. बरोबर. पण आता इथे मला थोडा विरोध करावासा वाटतो. समजा आपल्याकडे स्पष्ट नकाशा आहे, आपल्याला नक्की काय करायचं आहे हे माहीत आहे, तरीही ते काम करणं हे बऱ्याचदा प्रचंड कंटाळवाणं वाटतं. हो, साहजिक आहे. आपण काम करण्याची वेळ आणि आपला मोकळा वेळ यांच्यात खूप मोठा भेदभाव करतो. कामाच्या वेळी आपण सतत घड्याळाकडे बघत असतो आणि मोकळ्या वेळी वेळ कसा उडून जातो हे आपल्यालाही समजत नाही. मग या दोन वेळेमधील ही भावनिक दरी कशी मिटवायची? कारण शेवटी एक्सेल शीटवर काम करणं हे काही चित्रपट बघणे इतकं रंजक नसतं ना. तुमचा हा मुद्दा एकदम रास्त आहे. आणि जर आपण याचा मोठ्या संदर्भाशी संबंध जोडला तर आपल्याला कामाकडे बघण्याचा आपला मूळ दृष्टिकोनच बदलावा लागेल. यासाठी संशोधनात रिलेशनल रिफ्रेमिंग ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना मांडली आहे. रिलेशनल रिफ्रेमिंग याचा अर्थ संबंधांची पुनर्रचना करणं असा होतो का? होय. हा सिद्धांत असं सांगतो की आपली उत्पादकता तेव्हाच खऱ्या अर्थाने वाढते आणि टिकून राहते जेव्हा आपण आपल्या कामाच्या वेळेला एखाद्या अत्यंत जवळच्या मित्रासोबत घालवलेल्या वेळेइतकेच भावनिक मूल्य देतो. थांबा. हे थोडं अतिशयोक्ती वाटत नाही का? एखाद्या कठीण आणि कंटाळवाण्या कामाला प्रिय मित्रासारखं कसं मानता येईल? तेच मी सांगते. जर टॅक्स रिटर्न भरायचे असतील किंवा डेटा एंट्री करायची असेल तर त्या निर्जीव कामाला आपण आपला जिवलग मित्र कसं मानू शकतो? हे नुसतंच स्वतःच्या मेंदूला फसवल्यासारखं वाटत नाही का? हे वरवर पाहता मेंदूला फसवल्यासारखं वाटू शकतं, पण इथे आपण कामाच्या स्वरूपाबद्दल बोलत नाही आहोत. आपण त्या कामातून मिळणाऱ्या मूल्याबद्दल बोलत आहोत. इथेच सॅटिस्फॅक्शन सायकल किंवा समाधानाचं चक्र ही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. अच्छा. मगाशी आपण YouTube आणि सोशल मीडियाचं उदाहरण दिलं होतं. आपला मेंदू नैसर्गिकरित्या सोपी कामं शोधतो कारण त्यातून त्वरित आणि सहज डोपामिन मिळतं. बरोबर. ज्याला आपण हल्ली चीप डोपामिन किंवा स्वस्त आनंद म्हणतो, जो व्हिडिओ संपला की लगेच संपून जातो आणि आपण परत रिकामे वाटू लागतो. नक्कीच. पण सिद्धांतानुसार आणि न्यूरोलॉजीनुसार मानवी मनाची आणि मेंदूची एक वेगळीच सखोल गरज असते. केवळ कठीण कामच माणसाला दीर्घकालीन प्रेरणा आणि विकासासाठी आवश्यक असणारं खरं समाधान देऊ शकतात, ज्याला आपण अर्न्ड डोपामिन म्हणू शकतो. अर्न डोपामिन म्हणजे कमावलेला आनंद. हो, जेव्हा आपण एखादं कठीण आव्हानात्मक काम पूर्ण करतो तेव्हा मेंदूतून मिळणारा रासायनिक आनंद आणि समाधानाची भावना ही त्या सोप्या तात्पुरत्या आनंदापेक्षा कितीतरी पटीने अधिक आणि टिकणारी असते. म्हणजे कठीण काम करण्यात जो त्रास होतो तोच त्रास खऱ्या समाधानाचा मार्ग आहे. होय. रिलेशनल रिफ्रेमिंग म्हणजे हे सत्य स्वीकारणं की हे कठीण कामच आपल्याला खऱ्या अर्थाने पुढे नेणार आहे. यामुळे कामाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. आपण कामाला तणावपूर्ण जबाबदारी मानण्याऐवजी स्वतःसाठी केलेली एक उच्च मूल्याची गुंतवणूक मानू लागतो. जसं मित्रासोबत वेळ घालवल्याने नातं सुधारतं, तसं कठीण कामात वेळ दिल्याने आपलं स्वतःचं आयुष्य सुधारतं. आता हे थोडं स्पष्ट होत आहे. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या जवळच्या मित्रासोबत असतो तेव्हा काही वेळा वाद होतात, मतभेद होतात, तरीही आपण तो वेळ मौल्यवान मानतो कारण त्यातून आपलं नातं घट्ट होतं. अगदी बरोबर. पर्यंत कठीण कामांमधून मिळणाऱ्या समाधानावर चर्चा केली. पण आपण हे सगळं का करत आहोत? उत्पादक का व्हायचंय? का? कारण आपण वेळेच्या अपरिवर्तनीयतेबद्दल बोलत आहोत. वेळ ही अशी गोष्ट आहे जी एकदा गेली की ती परत आणण्याचा कोणताही मार्ग अस्तित्वात नाही. हो, आणि मला वाटतं हाच विचार बऱ्याचदा आपल्याला अस्वस्थ करतो. आपण वेळ वाया घालवतो आणि मग अपराधी वाटत राहतं. याच संदर्भात संशोधनात ॲसेट विरुद्ध बर्डन थिअरी स्पष्ट करण्यात आली आहे. या सिद्धांतानुसार आपण आळसाकडे कसं पाहावं? तर आळस ही एक मानसिक स्थिती आहे. ती एक बर्डन किंवा ओझं असलं तरी ती पूर्णपणे नियंत्रित केली जाऊ शकते, ती बदलता येते. म्हणजे आळस हा कायमस्वरूपी नाही. नाही. आपण आज आळशी असू, पण योग्य प्रयत्नांनी आपण उद्या नक्कीच उत्पादक बनू शकतो. परंतु वाया गेलेली वेळ ही संपत्तीची कायमस्वरूपी हानी आहे. ते नुकसान कधीच भरून निघणार नाही. अगदी बरोबर. पैसा नष्ट झाला तर तो पुन्हा मिळवता येऊ शकतो. नोकरी गेली तर दुसरी मिळू शकते. पण वेळ ही आपली सर्वात मोठी आणि मर्यादित संपत्ती आहे. तर या सगळ्याचा आपल्या दैनंदिन जगण्यात नेमका अर्थ काय होतो? आपण आत्तापर्यंत पाहिलं की आपला मेंदू बॅटरी सेव्हर मोडमुळे आपल्याला आळशी बनवतो, कामाच्या अस्पष्टतेमुळे आपण ते टाळतो, सोप्या कामांच्या शोधात आपण YouTube सारख्या प्लॅटफॉर्म्सवर चीप डोपामिनमध्ये अडकून पडतो. होय. या सगळ्यांवर मात करताना ज्या अडचणी येतात
जो ताण येतो त्या अडचणींकडे आपण कसं पाहावं? कारण नुसतं वेळ मौल्यवान आहे हे समजल्याने काम सोपं होत नाही. यामुळे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि याचं उत्तर पर्स्पेक्टिव्ह शिफ्ट म्हणजेच दृष्टिकोनातील बदल यात आहे. जेव्हा आपण अडचणींना किंवा कठीण कामांना सामोरं जातो तेव्हा आपण त्यांना केवळ अडथळे मानतो. पण हा सिद्धांत सांगतो की आव्हाने ही अडथळे नसून ती मूल्य वाढवणारी संधी आहेत. मूल्य वाढवणारी संधी ते मेंदूच्या पातळीवर कसं काम करतं? जेव्हा आपण एखाद्या कठीण प्रसंगाकडे किंवा अडचणीकडे शिकण्याचे एक साधन म्हणून पाहतो तेव्हा आपल्या शरीरात एक अद्भुत जैविक आणि रासायनिक बदल घडतो. ताणतणावाला मिळणारा मेंदूचा रासायनिक प्रतिसाद पूर्णपणे बदलतो. म्हणजे जे स्ट्रेस हार्मोन्स जसं की कॉर्टिसॉल जे आपल्याला घाबरवत होते तेच आता वेगळ्या पद्धतीने काम करू लागतात. अगदी तसंच. जेव्हा आपण म्हणतो की अरे देवा हे काम किती कठीण आहे, मला हे जमेल की नाही, तेव्हा मेंदू निव्वळ भीतीची रसायने सोडतो ज्यामुळे आपण पळ काढतो. पण जेव्हा आपण म्हणतो की हे कठीण आहे पण यातून मला काहीतरी नवीन शिकायला मिळेल, मी हे सोडवण्याचा प्रयत्न करणार, तेव्हा आपला मेंदू तीच ऊर्जा समस्या सोडवण्याकडे वळवतो. तो DHES सारखी रसायने सोडतो जी आपल्याला फोकस करण्यास मदत करतात. अरे वाह! यामुळे आपल्यातील भीतीचं रूपांतर प्रगतीच्या प्रेरणेत होतं. हा निव्वळ एक पुस्तकी सकारात्मक विचार नाही, तर ही एक प्रयोगशाळेत सिद्ध झालेली न्यूरोलॉजिकल प्रक्रिया आहे. हे खरोखरच अविश्वसनीय आहे. म्हणजे आपण आपल्या भावनांचे आणि ताणतणावाचे केवळ हतबल साक्षीदार नसून आपण त्यांचे नियंत्रक बनवू शकतो. आपण स्ट्रेसलाच आपलं इंधन बनवू शकतो. अगदी बरोबर. तर आपण आज पाहिलेल्या या सगळ्या माहितीचा जर मी थोडक्यात सारांश मांडला तर आपण असं म्हणू शकतो की उत्पादकता हा काही आपला जन्मजात स्वभाव नाही. तो एक स्नायू आहे जो आपण विकसित करू शकतो. आपण आपल्या मनाचे कार्यकारी प्रमुख आहोत आणि आपण मेंदूला लीड केलं पाहिजे, नाहीतर तो आळसाचा रस्ता धरेल. आणि त्याला नेतृत्व देताना ते अत्यंत स्पष्ट असावं. हो, खरं अस्पष्टतेमुळेच आपण काम टाळतो. त्यामुळे मोठी कामं छोट्या स्पष्ट टप्प्यांत विभागून आपण मेंदूवरचा ताण कमी करू शकतो. त्यानंतर चीप डोपामिनच्या नादी न लागता कठीण कामांमधनं मिळणाऱ्या खऱ्या समाधानाचा अनुभव आपण घेऊ शकतो. आणि सर्वात शेवटी येणाऱ्या प्रत्येक अडचणीला आणि ताणतणावाला प्रगतीची संधी म्हणून आपण आपल्या मेंदूचं रसायनशास्त्रच बदलू शकतो. अतिशय अचूक सारांश. पण इथे मी एक गोष्ट आवर्जून नमूद करू इच्छिते की आज आपण जे काही बोललो ते केवळ सिद्धांत आहेत. ज्ञान तेव्हाच खऱ्या अर्थाने मौल्यवान असतं जेव्हा ते प्रत्यक्षात आणि कृतीत आणलं जातं. हो, हे तर आहेच. जोपर्यंत आपण हे सिद्धांत आपल्या दैनंदिन जीवनात वापरून पाहत नाही तोपर्यंत न्यूरोप्लास्टिसिटीची जादू खऱ्या अर्थाने सुरू होणार नाही. अगदी बरोबर. आपण नुसते बसून हे ज्ञान ऐकलं आणि काहीच केलं नाही तर मेंदू पुन्हा त्याच जुन्या आळसाच्या अल्गोरिदमवर परत जाईल. कृतीही करावीच लागेल. होय, कृतीला पर्याय नाही. आजच्या या सविस्तर चर्चेच्या शेवटी माझ्या मनात एक अतिशय वेगळा विचार घोळत आहे जो मला इथे नक्कीच मांडायला आवडेल. आपण सुरुवातीला बघितलं की उत्पादकता ही फिक्स नसते. हो. आणि नंतर आपण पाहिलं की जर आपला दृष्टिकोन बदलला तर तणाव आणि भीती यांसारख्या नकारात्मक भावनांचं रूपांतर आपल्या मेंदूसाठी प्रगतीच्या एका जैविक ऊर्जेत होऊ शकतं. होय, ते पूर्णपणे शक्य आहे हे आपण वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं. तर मग विचार करा, आपल्या आत अशा आणखी किती तथाकथित नकारात्मक भावना असतील जसं की उदासी, राग किंवा सतत वाटणारी निराशा, ज्या प्रत्यक्षात ऊर्जेचे न वापरलेले अफाट साठे आहेत. खरंच हा खूप मोठा विचार आहे. कदाचित त्या भावना म्हणजे केवळ आपल्याला त्रास देणाऱ्या गोष्टी नसून ते आपल्या आत असलेले एक शक्तिशाली इंजिन आहे ज्याला फक्त एका योग्य मानसिक नेतृत्वाची आणि योग्य रस्त्याची गरज आहे. जेव्हा आपण स्वतःला मी असाच आहे किंवा मी आळशी आहे असं म्हणतो तेव्हा आपण कदाचित या अफाट ऊर्जेचा अपमान करत असतो. हा विचार नक्कीच आपल्याला अंतर्मुख करणारा आहे आणि स्वतःच्या क्षमतेकडे एका नव्या दृष्टीने पाहायला लावणारा आहे. याच विचारासोबत आपण आजचं हे सखोल विश्लेषण इथेच थांबूया.